नमस्कार, मी शेफ विशाल इंग्लिश तडका मराठी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची आपली रेसिपी खूप खास आहे आणि खूप चवदार आणि एकदम जरा हटके रेसिपी आहे। तर काय करायचं, आपल्याला त्यासाठी लागणारे 2 नारळ आणि ते पण हिरवे नारळ पाहिजेत आणि त्याच्यातलं अगोदर पाणी काढून घेऊ। तर बघा, मी त्या नारळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जवळपास 650 ml म्हणजे अर्धा लिटरपेक्षा सुद्धा जास्त हे 2 नारळातनं पाणी निघलेले। आता आपण पुढची प्रोसेस बघू। आता एक कढई घ्यायची, कढईमध्ये एक जवळपास 5-6 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे आणि त्याला थोडं गरम होऊ देऊ। आता तेल आपलं छान गरम झाले। आता त्याच्यामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक कापून फ्राय करून घ्यायचे। कांदे थोडे जास्त ठेवायचे कारण आपण मसाला जो आहे ना तो वाटण करून नाही करत आहे, त्याच्यामुळं भाजी जी आपली थिक होईल ना ती ह्या मसाल्यानेच होणार, त्याच्यामुळं कांदा थोडासा जास्त ठेवायचा आहे। आता याला एक 2-3 मिनिटापर्यंत छान असा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा छान रीतीने मस्त लाईट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आणि छान रीतीने फ्राय झाला आहे। आता त्याच्यामध्ये काय करायचं, जवळपास 1.5 ते 2 चमचे अद्रक लसणची पेस्ट आहे ना ती टाकायची। पण अद्रक लसणची पेस्ट आहे ना कुटून घ्या, जर उखळ असेल किंवा खलबत्ता असतोच प्रत्येकाच्या घरात तर त्याच्यामध्ये कुटून घ्यायची, त्याने स्वाद एकदम चेंज होतो आणि तुम्हाला लगेच समजेल खाल्ल्या खाल्ल्या। तर 1.5 ते 2 चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकून त्याला मस्त फ्राय करून घेऊ। त्याला एक जवळपास 1-1.5 मिनिटापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ते मस्त फ्राय झाले, त्याच्यामध्ये 3 मीडियम आकाराचे टोमॅटो असे मोठ्या आकारामध्ये कापून त्याला फ्राय करून घेऊ आपण। ते जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला एक जवळपास 1.5-2 मिनिटं लागतील। छान रीतीने फ्राय झाले। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ। गॅस आता बारीक करायचा। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडीशी लाल तिखट, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त लाल तिखट टाका। 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला आणि हा इथे माझ्याकडे काळा मसाला आहे जो घरीच बनवलेला आहे। तुम्हाला जर काळा मसाला घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे जर बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की याची रेसिपी एकदम ऑथेंटिक रेसिपी बनवून दाखवेल। आणि त्याला फ्राय होण्यासाठी थोडंसं नारळ पाणी टाकून घ्यायचं। आता याला थोडंसं फ्राय होऊ देऊ, जवळपास 2 मिनिटं। हे बघा, आपला मसाला किती छान रीतीने फ्राय झाला आहे, त्याला आजूबाजूला मस्त तेल सुटलं आहे। आता त्याच्यामध्ये चिकन ॲड करून घ्यायचं। इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे, तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता। मिक्स करून घेऊ मस्त, तो मसाला त्या पूर्ण चिकनला अगदी आजूबाजूला सगळ्या बाजूला लागला पाहिजे। ही रेसिपी तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा मित्रांनो, आणि याला खास करून ना बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा। याला तुम्ही हवं तर चपातीसोबतही खाऊ शकता, पण याची खरी टेस्ट जर तुम्हाला घ्यायची ना तर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतच याला मस्तपैकी चुरून खा। आता याच्यामध्ये आपण थोडंसं नारळ पाणी टाकून घेऊ, एवढंसं पुरेसं आहे। आता याला 10 मिनिटं मोठ्या गॅसवरच याला थोडंसं फ्राय होऊ देऊ। याला झाकण सध्याच लावायचं नाही, कारण आता चिकनला त्याच्यामध्ये खूप असा एक वास असतो त्या चिकनचा, तर तो वास आपल्याला थोडासा घालवायचा आहे। याला 10 मिनिटं झाकण न लावताच मोठ्या गॅसवर थोडंसं फ्राय होऊ देऊ। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण। मीठ थोडंसं कमीच ठेवायचं कारण नंतर आपल्याला ते परत ॲडजस्ट करता येतं। आणि मग एक 10 मिनिटं याला मोठ्या गॅसवरच ठेवू, जेणेकरून ते छान रीतीने फ्राय होईल। तर त्याच्यामध्ये हे मी अर्धा लिटर नारळ पाणी जे काढलं होतं ते सर्व टाकून घेतलं आहे। याच्यामध्ये दुसरं साधं पाणी टाकायची आपल्याला अजिबात आवश्यकता पडत नाही, कारण अर्धा लिटर नारळ पाणी आपलं निघलेलं आहे। आता ते याच्यात टाकून घेतल्यानंतर याला कमीत कमी 40 मिनिटं झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचे।
40 मिनिटं अत्यंत कमी गॅसवर झाकण लावून याला आपण शिजवून घेऊ आणि नंतर बघू. आणि ही रेसिपी खायला इतकी जबरदस्त लागते ना मित्रांनो, तुम्ही एक वेळेस तर याला ट्राय करून बघा. तर आपले 40 मिनिटं झालेले आहेत. आता पाहू आपली भाजी कशी दिसते. मस्त, खूप छान झालेली. आणि त्याला बघा फक्त नारळाचं पाणी वापरूनच आपण ही भाजी तयार केलेली आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. आणि याला तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा, कारण बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतच तुम्हाला या भाजीचा खरा आनंद घेता येईल. किती मस्त झाली बघा आणि किती सोपी आहे, पण चव याची इतकी अप्रतिम लागते ना, तुम्ही जोपर्यंत याला बनवून खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं चव काय आहे ते अजिबात कळणार नाही. तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि खात राहा.